नमस्कार, मी राणी पिसे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर जसं की तुम्ही थंबनेल पाहिलाच असेल, तर आज माझे 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले। तर त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप आभारी आहे, कारण तुमच्या सपोर्टमुळेच मी आज इथपर्यंत आहे। तर तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओजला खूप प्रेम दिलं, खूप व्हायरल केलं आणि त्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकले। कारण कसं असतं ना, ज्यावेळेस आपल्याला कुठल्याही गोष्टीचं काही माहीत नसतं की इथं काय करायचं आहे, कसं करायचं आहे। यूट्यूब हा विषय माझ्यासाठी असा होता की मला ह्याच्या बाबतीत कसलंही नॉलेज नव्हतं। म्हणजे शॉर्ट व्हिडिओ अपलोड कसे करतात हे सुद्धा माझ्यासाठी नवीन होतं। पण त्यातूनही मी सगळं शिकून आणि सगळं मी शिकले, कसं करतात काय, सगळं यूट्यूबवरच व्हिडिओज बघून मी शिकले। आणि ते शिकून जर त्याच्यात आपण उतरून जर इथपर्यंत आज पोहोचू, ते आपल्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे। आणि मला तर आज खूप भारी वाटते, कारण हा प्रवास माझ्यासाठी काय सोपा नव्हता। कारण कसं आहे, ज्यावेळेस आपण व्हिडिओज काढू, अपलोड करू, एकतर लोकांचं तर टेन्शन असतंच की हा काय म्हणेल, तो काय म्हणेल। जर आपण ठरवलं ना की हे मला करायचं आहे आणि हे मी करणार आहे आणि ह्याच्यातच मला सक्सेस मिळवायचा आहे, तर तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही। माझ्या ह्या जर्नीबद्दल मला थोडंसं सांगावंसं वाटतं, कारण हा प्रवास माझ्यासाठी काही सोपा नव्हता। कारण ज्यावेळेस मी ठरवलं की मी यूट्यूबवरती शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे टाकू, यूट्यूबवरती चॅनल खोलायचं आहे, तर नेमकं झालं असं, चॅनल तर खोलला, पण आता चॅनलवरती टाकायचं काय, शॉर्ट्स व्हिडिओ बनवायचे, पण कसे बनवायचे, म्हणजे कशा संदर्भात बनवू, कॉमेडी बनवायचे, एंटरटेनमेंट संदर्भात बनवायचे, नेमकं म्हणजे मला हे सुचत नव्हतं की मी टाकू काय। तर मग एकदा सहज असंच जे आत्ता मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करते तशातनंच मी काहीतरी व्हिडिओज बनवला आणि त्याच्यावर टाईप करून ते अपलोड केला। आणि मग ते अपलोड केला आणि खूप व्ह्यूज आले त्याला। खूप व्ह्यूज आल्यानंतर मग म्हटलं, अरे ह्या कंटेंटला तर छान रिस्पॉन्स मिळतो आहे, म्हणून मी हा टॉपिक ठेवला। मोटिवेशनल माझे शॉर्ट्स व्हिडिओ असतात ते, आणि त्यालाच मला खूप व्ह्यूज येतात आहे। दुसरं जर मी काही कॉमेडी वगैरे जरी टाकलं तर जास्त काही मला रिस्पॉन्स येत नाही, पण ह्या संदर्भात जर मी शॉर्ट्स व्हिडिओ टाकले तर मला खूप रिस्पॉन्स मिळतो। आणि हो, जर तुमचाही यूट्यूबचं चॅनल जर नवीन असेल तर तुम्ही पण घाबरून अजिबात जाऊ नका। ज्यावेळेस मी चॅनल सुरू केला त्यावेळेस सुरुवातीला 15 दिवस मला व्ह्यूज येतही नव्हते। एका व्हिडिओ मागे जर शॉर्ट्स व्हिडिओ टाकला तर 2 ते 3, 4, 5 असेच व्ह्यूज यायचे। खूप टेन्शन यायचं की आता व्ह्यूजच येत नाही आहे, काय करू। आणि मग कुठेतरी मनात खूप दुःख व्हायचं की यार, आपण हे करतोय पण आपल्याला तर व्ह्यूजच येत नाही आहे, मग काय करायचं। आणि खूप वाईट वाटायचं की व्ह्यूज येत नाही आहे, सबस्क्राईब तर वाढत नाही आहे, आणि 5 ते 6 व्ह्यूज येतात, ते काय करायचं। पण तरी पण मी जिद्द सोडली नाही आणि मी ठरवलं, ठीक आहे, किती दिवस येत नाही आहेत ते पाहूया। कंप्लीट मला 15 दिवस मला व्ह्यूजच येत नव्हते। 5, 6, 10, 15, 20 असेच व्ह्यूज येत होते। पण मी काय करत होते, कधीही गॅप घेतला नव्हता। किती जरी व्ह्यूज कमी आले ना, तरी पण मी रोज कंटिन्युअसली व्हिडिओज हे अपलोड करतच होते। रोज डेली माझे सुरुवातीला, जर माझे इथे जुने सबस्क्रायबर असतील तर त्यांना माहीतच असेल, माझे दिवसातून 6 ते 7 शॉर्ट्स व्हिडिओ मी अपलोड करत होते। 5 ते 6, 6 ते 7 शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करत होते। जोपर्यंत मला व्ह्यूज येत नव्हते तोपर्यंत हे कंटिन्यूली टाकत होते। आणि हे खरे, जर तुम्ही एखादं काम जर तुम्ही कंटिन्यूस जर करत असाल ना, तर तुम्हाला त्यात सक्सेस मिळाल्याशिवाय राहत नाही आहे। आणि ह्याचं उदाहरण म्हणजे मी आहे, कारण आज मला 10,000 सबस्क्राईब झालेत, आणि हे कसे झालेत, कसे मिळवलेत हे मला माहिती आहे। कारण जिथे मला दिवसातून 1 सबस्क्राईब मिळाला तरी खूप आनंद वाटायचा, अरे माझा 1 सबस्क्राईब वाढला, अरे मला आज 2 सबस्क्राईब वाढले। पण आज माझ्या दिवसाला 150 सबस्क्रायबर वाढत आहेत, आणि आज माझे 10,000 सबस्क्राईब कंप्लीट झालेत। आणि हे सगळं तुमच्यामुळे झाले, कारण तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करतात, म्हणून तर म्हणजे मला ही प्रेरणा मिळते काहीतरी करण्याची। आणि हा प्रवास माझ्यासाठी काही सोपा नव्हता। तर झालं असं की माझा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला, आणि व्हायरल झाल्यामुळे खूप लोकांपर्यंत तो पोचला, आणि त्याच लोकांमध्ये काही माझे मला ओळखणारे होते, आणि माझे नातेवाईक पण होते, आणि काही आसपासचे पण होते।
तर समोरून मला काही चांगला असा रिस्पॉन्स काही त्यांच्याकडनं मिळाला नाही. टोमणे मारणे, वाईट कमेंट करणे, तसेच कॉल करून म्हणजे काही जण तर अशा आहेत की ज्यांनी मला कॉल करून सांगितलं की तू काय घरी काय तुला काम नाही आहे का दुसरं, तू काय करते हे, का तुला काय गप्प बसवत नाही का, कशाला व्हिडिओज बनवते, का अपलोड करते. खूप वाईट वाटायचं की यार आपण एवढी मेहनत घेतोय आणि हे आपलेच लोक आहेत जे आपल्याला खूप दिवसापासून ओळखतात आणि फक्त 10 ते 15 सेकंदाच्या व्हिडिओजवरून आपल्याला जज करतात ते आणि आपल्याला असे बोलतात ते. आणि खूप वाईट वाटायचं, कुठंतरी डिमोटिवेट व्हायचं आणि असं वाटायचं यार जाऊ द्यात चला, नाहीतरी हे नाही. आणि खूप वेळ असं वाटायचं की नको आता काहीच करायला नको आणि बंद करून टाकावं चॅनल. पण त्यातूनच मग रडत पडत धडपडत आणि कोणी काय बोललं ना, त्यातच माझा स्वभाव एक तर खूप हळवा आहे. मला असं कोणी काय बोललं की सहन होत नव्हतं. मग मी काय करायचे, एकटीच रडत बसायचे. आणि मग काही जण तर असे होते, म्हणायचे की ह्याची लायकी आहे म्हणूनच ही असे व्हिडिओज बनवते. लायकी काढायचे, टोमणे मारायचे आणि हे सगळे हे जे होते ना, ते सगळे मला ओळखणारेच लोक होते. त्यामुळं खूप वाईट वाटायचं. पण त्यातून पण माझी मेहनत तर मी करतच होते. एकतर एडिटिंग करणं हे सोपं वाटतं, पण इतकं सोपं नाही. तुम्ही आज 15 सेकंदाचा व्हिडिओ बघता, पण त्या 15 सेकंदाच्या व्हिडिओज मागे जर आपल्याला काहीही त्याचं माहीत नसेल, म्हणजे तो व्हिडिओ एडिट कसा करायचा, ते खूप वेळ जातो एडिट करायला. मला तर खूप वेळ जातो. म्हणजे मी नवीनच आहे, मला अजून ह्यातलं काही जास्त माहीत नाही आहे, त्याच्यामुळं मला खूप वेळ जातो. आणि एवढं सगळं करून मेहनत घेऊन जर हे असे आपलेच आजूबाजूचे लोक जर आपल्याला बोलत असतील तर मग खूप वाईट वाटतं. पण त्यातून पण मी ठरवलं की नाही यार, आता लोकांचा विचार करायचा नाही. कारण लोक तर काय नावच ठेवायला असतात ते, कारण लोकांचं ते कामच असतं नावं ठेवणं. पण लोकांनी नावं ठेवलं म्हणून आपण थांबायचं का, नाही म्हटलं. लोक नावं ठेवणारच आणि लोक काय म्हणतील ह्या विचाराने मी कधी थांबले नाही. कारण लोकांचं ते कामच असतं. लोक तुम्हाला पहिल्या दिवशी नावं ठेवतील, दुसऱ्या दिवशी तुमच्यावर हसतील, तिसऱ्या दिवशी तुमची चेष्टा मस्करी करतील आणि 4थ्या 5व्या दिवशी तुम्ही काय करताय हे सुद्धा लोक विसरून जातात. त्यामुळे लोकांचा विचार अजिबात करू नका. कारण कसं असतं ना, हे सोशल मीडियावरती ज्यावेळेस आपण उतरतो ना, त्यावेळेस विचार करूनच पूर्ण म्हणजे तुम्ही तुमच्या मनाचे ठाम ठरवलंच पाहिजे की लोकांचा विचार काही मला करायचा नाही. पण कसं असतं ना आपल्या बायकांचं मन, की आपण किती जरी ठरवलं की लोक ह्याने मला काही फरक पडत नाही, पण कुठेतरी फरक पडतोच. कारण मला तर पडायचाच. मी तुम्हाला आज सांगते, पण मला माहिती आहे मी किती रडली आहे, किती वेळा चॅनल डिलीट करायचा निर्णय घेतला आहे. आणि खूप रडायचे, एकटीच रडायचे, एकटीच डोळे पुसायचे, पुन्हा एकटीच नव्याने उठायचे. अवतीभोवती कुणी नसायचं आणि वाईट वाटायचं त्या गोष्टींचं. पण एक गोष्टीला जिद्द आणि आपली चिकाटी जर प्रामाणिक असेल आणि आपल्याला माहिती आहे की आपण जे करतोय ते बरोबर आहे, तर लोकांचा विचार करायची काही गरजच नाही. कारण लोक फक्त नावं ठेवायला येतात. आपल्या घरात काय चाललं आहे काय नाही हे आपल्याला कोणी विचारायला येत नाही. तुम्ही 4 दिवस जरी बाहेर नाहीत पडला तर तुम्हाला 5व्या दिवशी येऊन विचारणार नाही आहेत की तू तब्येत बरी नाही आहे का, तू दिसली नाही आहे, काय नाही आहे. तुम्ही 4 दिवस गायब होऊन बघा, काही कोणाला पडलेलं नसतं कोणाचं. हां, पण जर तुम्ही काहीतरी नवीन करत आहात, ज्यावेळेस आपण काहीतरी नवीन करत असतो ना, जे कोणीच केलेलं नसतं, मग तर काय विचारूच नका. मग तर तुम्हाला समोरून कधीही कोणी चांगलं म्हणणारच नाही, वाईट बोलणार, नावेच ठेवणार आहेत. त्याच्यामुळे मला तर तसंच झालं. कारण मला पण खूप जण नावं ठेवत होती आणि जे नावं ठेवणारे होते त्यातले काही जण ते आपलेच लोक होते, जे मला खूप दिवसापासून म्हणण्यापेक्षा खूप वर्षापासून ओळखतात ते. तरीसुद्धा त्यांनी मला चांगला रिस्पॉन्स दिला. मग तुम्ही विचार करा, जिथे जे आपलेच लोक आपल्याला ओळखणारे तेच जर आपल्याला समजून घेऊ शकत नव्हते, तर बाहेरचे जे
जे आसपासचे म्हणा किंवा बाहेरचे जे परकी लोक आहेत त्यांच्याकडनं तर काय अपेक्षा ठेवायचा ना, कारण ते नावं तर ठेवणारच आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लोक पहिल्या दिवशी नावं ठेवतील, दुसऱ्या दिवशी तुमच्यावर हसतील, तिसऱ्या दिवशी तुमची टिंगलटवाळी करतील आणि चौथ्या पाचव्या दिवशी सगळं विसरून जातील. तुम्ही काय काम करत आहात ना हे सुद्धा विसरून जाईल. म्हणून सांगते की प्लीज, जर तुम्ही यूट्यूबवर नवीन असाल तर लोकांचा विचार करू नका. तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करा. कारण मला खूप, जसं की यूट्यूबचा क्रायटेरिया तर तुम्हाला माहीतच आहे, 1000 सबस्क्राईब आणि 4000 घंटा वॉच टाईम जर कंप्लीट असेल तरच आपलं चॅनल मोनोटाईज होतो. तर सांगायचं झालं तर 1000 सबस्क्राईब हे माझे एका महिन्याच्या आतच कंप्लीट झाले होते. पण वॉच टाईम काय अजून माझा कंप्लीट झालेला नाही आहे, कारण मी लॉंग व्हिडिओज अपलोडच केले नाहीत, त्याच्यामुळे माझा वॉच टाईम हा भरलाच नाही. तर खरं सांगायचं झालं तर लॉंग व्हिडिओ मी म्हणजे टाकणार आहे हे सुद्धा मला माहीत नव्हतं, कारण मी कधी डोक्यातच घेतलं नव्हतं की मी लॉंग व्हिडिओज पण अपलोड करेल. पण झालं असं की माझे 2 ते 3 शॉर्ट खूप व्हायरल, म्हणजे आत्तासुद्धा जस्ट जिथे मला सबस्क्राईब वाढताना दिवसातून 1 ते 2 सबस्क्राईब माझे वाढत होते, तिथे आज मला दिवसाला माझे 200 सबस्क्राईब वाढतात आहे, 100 ते 150 सबस्क्राईब वाढतात आहे. त्यामुळं खूप भारी वाटते. पण सबस्क्रायबर वाढत आहेत, पण वॉच टाईम तर माझा काही भरलेला नाही आहे, त्याच्यामुळे माझा चॅनल काय मॉनिटाईज नाही. हा ठीक आहे, आज नाही तर उद्या ते पण होऊनच जाईल, त्याच्याबद्दल काही नाही आहेच आहे. आणि माझ्याबद्दल जर